काम करा, मेहता साहेबांच्या लक्षात नाही राहणार. तुम्ही तुमच्या घरी एक बोर्ड लावून टाका, आरोग्य हेच धन आहे. आता तर मी हेच करणार आहे जेठा भाऊ. ओय, आधी मेहता साहेबांच्या हातूनच एका वहीवर लिहून घ्या, आरोग्य हेच धन आहे, आरोग्य हेच धन आहे. आणि तरीही त्यांना लक्षात नाही राहिलं तर त्याच्याकडून बोर्डावरच लिहून घ्या. अरे बाबा, हे सांगा तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू आहात? अहो नक्कीच मित्र आहोत मेहता साहेब, म्हणून तर आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे. अरे बाबा, आता मस्करी सोडा काकाजी. आता तुम्ही आमचं कोडं सोडून द्या प्लीज. अरे नंबर लावला बघा मध्येच. अशी कुठली ज्वेलरी आहे जी मागणारा असतो मोठा आणि देणारा असतो छोटा? अरे मेहतूस, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे क्षमा. ती परवाने वाली क्षमा? अरे अय्यरडी, अरे क्षमा नाही, क्षमा माफी. ओ अच्छा अच्छा, बरोबर बरोबर काकाजी, डोक्यात येतच नव्हतं. ओ ते काय ना मेहता साहेब, ओ बाहेर जाऊन तुम्ही पापडी चाट, समोसे, भेळ, माहित नाही काय काय खात असता आणि अंजली वहिनींना सॉरी पण म्हणत नाही. ओ म्हणूनच तुम्हाला या कोड्याचं उत्तर नाही सुचलं. हे तर तुम्ही अगदी मुद्द्याचं बोलात हा सोडी भाऊ. रोशन तर पार्टी बिटीचा विचार येताच मला सॉरी म्हणतो. बरोबर, बायकोच्या रागापासून वाचण्याचं ब्रह्मास्त्र आहे सॉरी. खरी गोष्ट आहे. मित्रांनो, आजपासून मी एक काम करतो, मी अंजलीचं नावच सॉरी करतो. म्हणजे दिवसातून जितक्या वेळा हाक मारेन तेव्हा सॉरी सॉरी म्हणता येईल. अरे मग तर मेहता साहेब तुम्हाला रोज सकाळी हेच म्हणावं लागेल, अगं सॉरी, जरा कारल्याचा ज्यूस तरी आणून दे. अरे चला बाबा, चला हसणं सोडा आणि बाकीची कोडी सोडवूया, वेळ खूप कमी आहे. काकाजी, आता माझ्या कोड्याची पाळी आहे. याला काय अर्थ आहे? बरोबर आहे, बरोबर. हा, थँक्यू. जी माणसाच्या मनातून करते स्वच्छता, अशी कोणती आहे गोष्ट जी प्रत्येक समस्येमध्ये देते सगळ्यांना धीर? गोली बेटा, तू मंदिरात जातोस तेव्हा काय करतोस? देवाचं दर्शन. दर्शन केल्यानंतर काय करतोस? प्रसाद खातो. हा, पण प्रसाद खायच्या आधी काय करतोस? प्रार्थना करतो. तर कोमल बेटा, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे प्रार्थना. प्रार्थना? हो, कारण प्रार्थना करत राहण्याने आपल्या मनातल्या वाईट विचारांची सफाई होत असते आणि प्रार्थनाच आहे जी आपल्याला प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी बळ देते. हो काकाजी, तुम्ही खरं बोलताय. मी जेव्हाही प्रार्थना करते ना, माझे सगळे प्रॉब्लेम्स गायब होऊन जातात. थँक्यू. हो, आता माझं कोड आहे, माझं कोड. ए भिडे, आता मला विचारू दे ना. अरे माझं लग्न नाही झालं ना अजूनपर्यंत, त्यामुळे मग अरे विचारू दे ना मला प्लीज. अजिबात. विचारा पोपट भाऊजी, विचारून घ्या. तर काकाजी, माझं कोड असं आहे, अशी कोणती गोष्ट आहे ज्याशिवाय जीवन आहे अपूर्ण, जी मिळाली तर जीवन होऊन जाईल पूर्ण, जे पंडित बनवणार आहे ज्ञान, मित्रा त्याची तुला आहे का जाण? हो, हे कोड तर मोठं अवघड आहे. अगदी पोपटलाल सारखी. काय? काहीच नाही, ते कोडं काय बोल जरा. पोपट बेटा, अशी तर एकच वस्तू. बायकोची गोष्ट करताय ना तुम्ही? माझ्या मनात पण तोच विचार येत होता, पण हे सगळे लोक म्हणतात की हे सगळं चुकीचं. अरे नाही बाबा, तू ऐक. पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित हुआ ना कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. पोपट बेटा, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे प्रेम. प्रेम? कारण प्रेमाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. तसं शरीर आहे पण आत्मा नाही. प्रेमच आपल्या जीवनाला सप्तरंगी बनवतं आणि त्याला सुंदर बनवतं. अरे हो काका, थँक्यू. आणि पोपटलाल, फक्त बायकोचं प्रेमच प्रेम नसतं. काकाजी प्रत्येक प्रकारच्या प्रेमाची गोष्ट करतायत. म्हणजे तू हे नको समजूस की तुझ्या आयुष्यात प्रेम नाहीये. नाही मेहता साहेब, मला अजिबात असं वाटत नाहीये. हो, मला माहिती आहे ना, माझ्या जीवनात खूप प्रेम आहे. मी तुमच्या सगळ्यांवर किती प्रेम करतो आणि आम्ही सगळे तुझ्यावर किती प्रेम करतो. सगळ्यांवर प्रेम करा आणि सर्वांसोबत प्रेमाने राहा. अहो बोला लवकर. आता आपणच उरलोय माधवी. अय्यो. हा, आता माझं कोड आहे का? बोल. मी कोण आहे? मी कधीच हरत नाही, नेहमीच जिंकतो. कुठली तलवार मला कापू शकत नाही, माझ्यावर कधी संकट येत नाही. पण
आजोबा अशी कुठली गोष्ट कशी असू शकेल? अरे बेटा, अशी गोष्ट आहे आणि ती तुलाही माहित आहे. खरं? पाहिलंस, तू प्रश्नातच तुझ्या कोड्याचं उत्तर देऊन टाकलं. तुझ्या कोड्याचं उत्तर आहे खरं. अरे सत्य. सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकत असते. ते म्हणतात ना, सत्याला तडा जात नाही, सत्य कधीच हरत नाही. खरं? अरे इतकं सोपं आहे याचं उत्तर. छान काकाजी. आजोबा, तुमचं डोकं आहे की सुपर कम्प्युटर? गोली, आजोबांचं डोकं तर कम्प्युटर पेक्षाही फास्ट आहे. बोला चंपक काका यांचा. अरे बस बस बाबानो, माझी प्रशंसा करणं सोडा आणि लवकर तो मेसेज जिथे पाठवायचा तिकडे पाठवा. वेळ बघा, 8:30 वाजलेत. होय, झालं जी झालं. मी तर मेसेज पाठवून दिला. मी पण. हे चांगलं झालं. आता बघूया काय उत्तर येतं. आणि आता हे सुद्धा कळेल की अमूल्य बक्षीस काय आहे. खरी गोष्ट आहे. येस. आणि याचाही पत्ता लागेल की अनमोल बक्षीस देणारा आहे तरी कोण. वाटतं मेसेजचा रिप्लाय आला. बघा बघा, काय मेसेज आलाय. अभिनंदन, तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला आमच्याकडून मिळेल एक अनमोल बक्षीस. तुमचं अनमोल बक्षीस तुम्ही उद्या सकाळी चंपकलाल गडांकडून घेऊ शकता. काकाजी, बापूजी, हे अनमोल बक्षीस तुम्ही देणार आहात? म्हणजे काकाजी, हे सगळं पोस्टकार्ड, हे मेसेजेस, हे सगळं तुम्ही? हो, हे सगळं मीच केलंय. असं करण्यामागे काय कारण होतं काकाजी? अरे बाबा, तुम्ही सगळे विसरलात. उद्या काय आहे? उद्या सुट्टी आहे. हो हो, सुट्टी आहे, पण कशासाठी सुट्टी आहे? गांधी जयंती. गांधी जयंती. आणि आजच्या काळामध्ये लोकांना गांधी जयंती कमी, सुट्टी जास्त लक्षात राहते. गांधीजींचे सिद्धांत लोक विसरले. बस फक्त लक्षात राहते ती गांधीजींची फोटोवाली नोट. म्हणूनच आजच्या काळात तुम्हा सगळ्या लोकांना गांधी बापू आणि त्यांच्या शिकवणीची आठवण यावी म्हणून हे सगळं केलं. अगदी बरोबर केलं काकाजी. या कोड्यांची उत्तरं सत्य, अहिंसा, प्रेम, साधेपणा, स्वास्थ्य, आत्मनिर्भरता, क्षमा आणि प्रार्थना हे सगळे गांधीजींचे तर सिद्धांत आहेत. खरंच, म्हणजे सगळ्या कोड्यांची उत्तरं आपल्या समोर होती. आणि आपल्याला हे सुद्धा माहित होतं की उद्या 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती. हो, पण आपण हे नाही समजू शकलो की सगळी कोडी गांधीजींच्या शिकवणीशी निगडीत आहेत. गांधीजींचे सिद्धांत आमच्या लक्षात नाही आले म्हणून आम्हाला लाज वाटते काकाजी. सिरियसली काकाजी, आम्हाला खरंच खूपच लाज वाटते. अरे नाही नाही, लाज वाटून घेण्याची काही गरज नाहीये. तुमच्या हे लक्षात आलं नाही कारण तुमच्या सगळ्यांचं लक्ष अनमोल बक्षिसावर होतं, गांधीजींवर नाही. म्हणजे काकाजी, अनमोल बक्षीस असं काहीच नाहीये? अरे आहे, नक्कीच आहे. तुम्हा सगळ्यांना उद्या सकाळी अनमोल बक्षीस मिळणार. पण ते बक्षीस छेशू. ते तर तुम्हाला उद्या सकाळीच कळेल. उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती, गांधी बापूंची 151वी जन्मजयंती. उद्या सकाळी 7 वाजता आपण सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत आणि गांधी बापूंच्या आठवणी आपण ताज्या करणार, त्यांचे सिद्धांत आठवणार आहोत आणि त्यांची प्रिय भजनं गाणार आहोत. हो नक्कीच. आणि त्याच्या सोबतच तुम्हाला सगळ्यांना तुमचे अनमोल बक्षीस सुद्धा मिळणार आहे. पण बाबांनो, तुम्ही सगळेजण सकाळी 7 वाजता याल ना? जेठालाल, सकाळी 7 वाजता. अरे हो भाऊ, माहिती आहे. 7 वाजता सकाळी. मान्य आहे बाबा की मी कधी कधी सकाळी उशिरा जागा होतो, पण उद्या तर भाऊ गांधी जयंती आहे. उद्या 7 वाजता का 7:45 वाजता तयार होऊन बसतो मी. तर मग हे ठरलं की उद्या सकाळी ठीक 7 वाजता आपण गांधी जयंतीचा कार्यक्रम करायला भेटणार आहोत. आणि कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन टप्पू सेना आणि अब्दुल करतात. बोला